कंत्राटदाराची हकालपट्टी. भामा आसखेड पाईपलाईन प्रकल्पावर महानगरपालिकेचा धडाकेबाज निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्नावरती मोठी आणि धाडसी कारवाई करण्याची बातमी आपल्या सगळ्यांसमोर आहे. 162 कोटी रुपयांच्या भामा आसखेड पाईपलाईन प्रकल्पातील कंत्राटदाराची थेट हकालपट्टी करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्पष्ट संदेश दिला आहे. विलंब खपवून घेतला जाणार नाही. डिसेंबर 2020 मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा करार देण्यात आला होता. उद्दिष्ट स्पष्ट होतं. शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा करून वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणे. हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र 3 वेळा मुदतवाढ देऊनही काम केवळ 70%वरच थांबलं. तब्बल 30% काम अद्यापही अपूर्ण आहे. दरम्यान संबंधित कंत्राटदाराने दरवाढ आणि मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ अशी मागणी केली. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही मागणी फेटाळून लावत करार थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाअंतर्गत 1400 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकली जाणार आहे किंवा जात आहे. ही लाईन खेडमधील वाकीपासून तळेगाव MIDC मधील 9 लाख उंबरेपर्यंत 7.5 किलोमीटरची आहे. त्यानंतर ती चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणखी 18.30 किलोमीटर जाणार आहे. एकूण लांबी सुमारे 25.60 किलोमीटर आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भामा आसखेड योजनेतून 167 MLD पाणी मिळणार आहे. तसेच आंध्रा धरणातून 100 MLD पाणी आणण्याची योजना आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर एकूण 267 MLD पाणी शहरासाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 वर्षांहून अधिक काळ पिंपरी चिंचवडमध्ये पर्यायी दिवसा पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिक नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र करार रद्द झाल्याने आता नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. महापालिका लवकरच नवीन कंत्राटदार नेमणार आहे. पण पुनर्निविदा प्रक्रिया, तांत्रिक तपासणी आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किमान आणखी 1 वर्ष लागू शकतो. शिवाय वाढत्या खर्चाचा बोजा हा देखील वाढण्याची दाट शक्यता संभावली जात आहे. एकीकडे प्रशासनाचा कडक आणि ठाम निर्णय, तर दुसरीकडे नागरिकांची अजून वाढणारी प्रतीक्षा. आता सरता शेवटी एकच प्रश्न उरतो. कंत्राटदार कितपत वेगाने काम पूर्ण करतो आणि शहराची ताण नेमकी कधी भागते, या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. आता या गोष्टीवरती तुमची देखील काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा पुणे's फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.